राज्यातील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना आखण्याचे आदेश शासनाकडून महापालिकांना देण्यात आले आहेत। प्रशासकीय यंत्रणांनीच नव्हे तर लोक चळवळीनेच स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते आणि नागरिक याबाबत जागृत झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। सखोल स्वच्छता उपक्रमासाठी मीरा भाईंदरमध्ये ते उपस्थित होते। राज्यातील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना आखण्याचे आदेश शासनाकडून महापालिकेंना देण्यात आले आहेत। त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या सखोल स्वच्छता उपक्रमाची मीरा भाईंदरमध्येही अंमलबजावणी करण्याचा निर्णय मीरा भाईंदरचे आयुक्त संजय काटकरी यांनी घेतलाय। त्यामुळे या उपक्रमाचे लोकार्पण करण्यासाठी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीरा भाईंदरमध्ये आले होते। याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त संजय काटकर, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाईंदर पूर्व येथील नवघर नाक्यावर झाडू आणि पाणी मारून हनुमान मंदिर परिसर स्वच्छ केला। याशिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची पाहणी देखील केली। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की संपूर्ण राज्य हे स्वच्छ व सुंदर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। यासाठी टप्प्याटप्प्याने महापालिका आणि नगरपालिकांना डीप क्लीन मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यात प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेतल्या जात आहेत। यात प्रामुख्याने शहरातील अंतर्गत रस्ते, नाले, शौचालय आणि उद्यानाची स्वच्छता करण्याचा प्रयत्न आहे। याशिवाय शहरी भागातील हरितपट्टा वाढवण्यासाठी जागोजागी झाडे लावून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवल्याकडे भर देण्याचा संकल्प आहे। 2014 साली मोदींनी देखील अशीच स्वच्छता हाती घेतल्यामुळे आज आपला देश स्वच्छ झाला आहे। त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष नाही देत, असं मुख्यमंत्री म्हणाले। महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी हरताळ फासल्याचं दिसून आलं। यामध्ये मुख्यमंत्री प्रवास करणाऱ्या मार्गांवर त्यांनी झाडांवर तसेच विद्युत खांबावर स्वागताचे बेकायदेशीर जाहिरात फलक लावले होते। त्यामुळे रस्ते चकचकीत झाले असले तरी या जाहिरात फलकामुळे शहर विद्रूप झाल्याचं दिसून आलं।